नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. कुठलेही प्रकारचे उपाय नाही. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आपल्याला सगळ्यांना महत्वाचा आहे. आपलं आयुष्य जगत असताना आपण बऱ्याचदा अनेक संकटांना सामोरे जात असतो आणि हे संकटांना सामोरे जाताना ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये संघर्ष वाढेल अशा वेळेस आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेत असतो आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला विशिष्ट अशा कृतीसाठी किंवा विशिष्ट अशा यशासाठी कोणत्या ना कोणत्या ग्रहांची बलवत्ता प्राप्त होण्यासाठी दान करायला सांगितलं जातं. बरोबर. आजचा विषय आहे दान. कुठल्या ना कुठल्या ग्रहांची बलवत्ता ज्यावेळेस आपल्याला प्राप्त करून घ्यायची असते, अशा वेळेस दान करणं इतकंच गरजेचं असतं. मग हे दान कशा पद्धतीचं असावं? दान कसं करावं? दान केल्याने काय लाभ होतो? या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर याच्यासाठी करा की तुमच्या सोबत इतरांना सुद्धा हे दान कर्म माहित पाहिजे आणि दान कर्माचं योग्य फलित त्यांना प्राप्त झालं पाहिजे. दान कसं करावं? बऱ्याचदा आपण बघतो की अगदी 10-5 रुपये दान देताना आपल्याला इगो दिसत असतो. मी देतोय. सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलंही दान करताना ज्यावेळेस तुमच्यातला मी बाजूला जातो, त्यावेळेस तुमचं ते दान फलप्राप्त करून देणारं असतं. ज्यावेळेस एखाद्या गरीब व्यक्तीला आपण काही विशिष्ट पदार्थ दान करतो, अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला धन्यवाद म्हटलं पाहिजे. कारण ती व्यक्ती दान घेणारी आहे, म्हणून तुम्हाला हे पुण्य करण्याची संधी प्राप्त होत असते. म्हणून आपण जे काही दान देणाऱ्याला देतो, त्यावेळेस त्याला थँक यू म्हणा. मनापासून त्याला धन्यवाद द्या. ते धन्यवाद म्हटल्याने तुमच्यातील कृतज्ञता व्यक्त होते. दान कसं करावं? काही वेळेस आपल्याकडे आपण परमेश्वराच्या कृपेने आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण असतो. मग अशा वेळेस आपल्या घराची संस्कृती ज्या घरामध्ये उत्तम पूर्व पुण्याई चालत येते, अशा घरामध्ये आर्थिक संपन्नता खूप चांगली असते आणि अशा घरामध्ये हे पण संस्कार असतात, की धर्मस्थळी आपण काही रक्कम दान केली पाहिजे किंवा धर्मस्थळी जर अन्नदान वगैरे असं चालू असेल, तर अशा ठिकाणी धान्याचे पोते पोच केले जातात. मग अशा वेळेस बऱ्याचदा आपण जे काही दान करतो त्याची पावती फाडण्यात अर्थ नसतो. कारण त्याचंच आहे, आपण कोण देणार आहे? जे परमेश्वराने आपल्याला दिलं आहे, आपण त्याचंच त्याला रिटर्न करतोय, तर तिथे आपलं बोर्डवर नाव कशासाठी? तिथे आपलं पावतीवर नाव कशासाठी? ते दान करताना परमेश्वराला धन्यवाद द्या. ती दान करण्याची पात्रता परमेश्वर आपल्याला देतो. म्हणजे ही परमेश्वराची आपल्यावर असणारी असीम कृपा झाली. त्यामुळे कुठल्याही धर्मस्थळी ज्यावेळेस तुम्ही काही दान कराल किंवा दानपेटीमध्ये सुद्धा टाकत असताना आपण इकडे-तिकडे बघतो. कितीची नोट टाकतोय, मला कोणी बघतंय का? सो प्लीज असल्या गोष्टी तुम्ही टाळा. दान असं झालं पाहिजे, की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला समजलं नाही पाहिजे. या पद्धतीने दान केलं तर ते तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. आता ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण तुम्हाला काय अपेक्षित आहे? मग त्या गोष्टींसाठी कुठला ग्रह बलवान होतो आणि मग त्या ग्रहाचा कुठला पदार्थांवर प्रभाव असतो आणि ते पदार्थ दान केल्याने तुम्हाला काय प्राप्त होतं हे समजून घ्या. जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल, तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल किंवा तुम्ही खूप व्यवसायामध्ये अग्रेसर आहात, तुम्हाला कस्टमर पण येतंय, पण पाहिजे तसं फेम मिळत नाहीये. व्यक्तीला नेम आणि फेम दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. मग अशा वेळेस तुम्ही किंवा तुमचं आरोग्य उत्तम राहत नाहीये, सतत आजारी पडत आहात. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सतत तुम्हाला व्हायरल होतं, कंटिन्यू दवाखाना लागतो. अशा वेळेस तुमचा रवी ग्रह तपासणं गरजेचं असतं. जर तुमच्या पत्रिकेमध्ये रवी ग्रह डॅमेज असेल, तर अशा व्यक्तीला पतप्रतिष्ठा, मान-सन्मान, सरकारी नोकरीतील अडथळे, आरोग्याच्या तक्रारी ह्या गोष्टी जास्त त्रास देतात. मग अशा व्यक्तींनी गहू आणि गूळ या पदार्थाचं दान करणं गरजेचं राहतं. ज्यांची मानसिक स्थिरता नसते, मनःशांती ज्यांची नसते, सतत चंचल स्वभाव असतो किंवा आता कलियुगातले जे काही 2 शब्द आहेत, स्ट्रेस आणि डिप्रेशन, ज्यांना आपण सोबत घेऊन चालतो, अशी सिच्युएशन ज्यांची असते किंवा सतत मनातले विचार खूप ओव्हर थिंकिंग होते किंवा आपण अति विचारामुळे
दवाखान्याचा मार्ग निवडतो जेणेकरून आपल्याला झोपेसाठी शांत गोळी घ्यावी लागेल, मानसिक काही आजार असतील, अशा वेळेस आपण तांदूळ आणि तुपाचं दान करणं गरजेचं आहे. अशा वेळेस तुमच्या पत्रिकेतला चंद्रग्रह तपासणं गरजेचं राहतं. चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली तांदूळ आणि तूप त्यासोबत दूध, दुधाचे पदार्थ या गोष्टींचं दान करणं गरजेचं राहील. मंगळ ग्रह आपल्या अ, आयुष्य जगताना पैसा हा सगळ्यात महत्वाचा असतो. आर्थिक अडचणी जर आपल्याला खूप प्रमाणात येत असतील, अशा वेळेस आपण लाल मसूर आणि गुळ या पदार्थांचं अधिकाधिक दान करावं. मग हे दान कधी करावं हे सुद्धा लक्षात घ्या. मंगळ ग्रहाचं दान मसूर आणि गुळ आहे, तर आपण मंगळवारी मसूर आणि गुळाचं दान केलं पाहिजे. तांदूळ आणि तूप मनःशांतीसाठी आपण सोमवारी दान केलं पाहिजे. गहू आणि गूळ हे आपण रविवारी दान केलं पाहिजे. पुढचा विषय येतो, जर आपल्याला मायग्रेनचा त्रास असेल, सतत डोकेदुखी होत असेल, लक्षात राहत नसेल, बुद्धिमत्ते संबंधित काही त्रास असतील, मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल, स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल, अशा वेळेस तुम्ही हिरवे मूग, हिरवे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या त्यासोबत तुपाचं दान करणं गरजेचं राहील. पैसा येतोय पण पैसा स्थिर राहत नाही, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो. आर्थिक संपन्नता, समृद्धी हवी असेल तर तुम्ही मूग आणि तूप हे पदार्थ दान करणं गरजेचं राहील. ते कधी दान करावं तर बुधवारी दान करणं गरजेचं राहील. ज्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला हवी, ऑलरेडी सगळं छान चालू आहे, आम्हाला यापैकी कुठलाही प्रश्न नाहीये, जे लॅविश लाईफस्टाईल तुम्ही जगत आहात किंवा तुम्हाला हवं तसं आयुष्य तुम्ही जर जगत असाल आणि तुम्हाला असंच पुढे कंटिन्यू ठेवायचं असेल, थोडक्यात मेंटेन ठेवायचं असेल, तर अशा व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशी हरभरा, हरभऱ्याची डाळ किंवा अखंड हरभरा आणि तूप, साखर आणि गुळ हे पदार्थ दर गुरुवारी दत्त संप्रदायामध्ये दान करायला सुरुवात करा. नक्कीच फायदा होईल. तुम्हाला तुमच्या घरामध्ये बरकत कायम राहायला सुरुवात होईल. हे दान आपण गुरुवारी केलं पाहिजे आणि दत्त मंदिरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावला गेला पाहिजे. आधी भौतिक सुख, विवाह होत नाहीये, विवाह झाला तर टिकत नाहीये, मतभेद खूप होता, पती पत्नीमध्ये सुख नाहीये, घरामध्ये रिच लाईफस्टाईल साठी खूप मेहनत घ्यावी लागते, मनासारखे कपडे, मनासारखं घर, मनासारखी गाडी ह्या गोष्टी होत नाहीये, फक्तच कष्ट चालू आहे. अशा वेळेस आपण आधी भौतिक सुखांपासून दूर राहतो. या सगळ्या आधी भौतिक सुखांसाठी आपल्याला शुक्रवारी तांदूळ, तूप, साखर, दही, दूध, ताक, लोणी, सफेद मिठाई, मखाना हे पदार्थ दान करणं गरजेचं राहील. आणि हे दान करायचंय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी. त्यानंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये खूपच संकट आहे, सतत फसवणूक होत आहे किंवा तुम्हाला समजतंय तुमच्या राशीला 7.5 आहे, 7.5 चालू असेल आणि खूप स्ट्रगल चालू असेल, तर अशा वेळेस तुम्ही मोहरीचं तेल, उडीद आणि काळे उडीद, उडदाची डाळ, मोहरीचं तेल, मोहरी, चामडी वस्तू ह्या गोष्टी दान करणं गरजेचं आहे. आणि हे दान तुम्ही शनिवारी केलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्यांची 7.5 चालू आहे, अशा व्यक्तींनी शनिवारी तेल, मीठ, मोहरी, चामडी वस्तू खरेदी करू नये. राहू आणि केतू तुमच्या पत्रिकेत जर कालसर्प सांगितलं असेल, तुम्हाला सतत नजर दोष होत असेल, संतती राहायला त्रास होत असेल, संतती गर्भधारणा झाली तर अबॉर्शन होत असेल, सतत वास्तूमध्ये कटकटी होत असतील, मतभेद होत असेल, तुमची फसवणूक वारंवार होत असेल, अशा वेळेस तुम्ही सफेद तीळ, काळे तीळ आणि तेल, गोड तेल, मग ते चमेलीचं असू देत किंवा सोयाबीन असू देत किंवा मोहरीचं तेल असू दे, हे तेल तुम्ही सोमवार आणि शनिवार दान करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या ग्रहांची बलवत्ता प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या वस्तूचं दान केलं पाहिजे हे लक्षात घेतलं. पण एक तुम्हाला दानाचा महा उपाय सांगते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सतत गुरुजी म्हणतात पितृदोष आहे, पितृदोष आहे. मुळात पितृदोष या शब्दापेक्षा आपण पितृसेवा करायची आहे असं जर म्हटलं तर ते वाक्य मनाला समाधानकारक ठरतं. पितृदोष म्हटलं की समोर लगेच रिॲक्शन येते, आमच्याच नशिबाला का. परंतु पितृसेवा करायची आहे म्हटलं तर समोरची व्यक्ती तयार होते. ज्या वेळेस आपण पितृ सेवेसाठी उपाय सुरू करतो, अशा वेळेस आपण प्रत्येक अमावस्येला अन्नदान करणं गरजेचं आहे. किमान 1 किंवा 1.5 किलो तांदळाची आपण खिचडी बनवा आणि ही खिचडी आपल्या हाताने, गरमागरम खिचडी आपल्या हाताने
गरिबांमध्ये द्यायला सुरुवात करा. गरिबांना देताना त्यावेळेस सर्व पितरांचे स्मरण करा आणि त्यांचं स्मरण करत हे अन्नदान करायला सुरुवात करा. हे अन्नदान एका अमावस्येने चालणार नाही. हे अन्नदान तुम्ही वर्षभर जर करत गेला तर याचे नक्कीच तुम्हाला लाभ मिळणार आहे. पितृसेवेमध्ये तुम्ही म्हणाल की आम्ही अन्नदान केलं आणि आमच्याकडे पैसाच आला नाही, असं नाही. अन्नदान केल्याने तुमच्या घरामध्ये ज्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या अडचणींना मार्ग मिळायला सुरुवात होईल. इथे पैशांचा पाऊस वगैरे पडणार नाहीये. जे काही तुम्ही लाईफ मध्ये स्ट्रगल फेस करता ते स्ट्रगल फेस करताना तुम्हाला मिळणारा योग्य रस्ता या दानाच्या माध्यमातून सहज प्राप्त होत असतो. त्यासोबत जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप प्रतिष्ठा हवी असेल, नीट लक्षात घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला खूप प्रतिष्ठा हवी असेल, प्रतिष्ठित बनायचं असेल, अशा व्यक्तीने संपूर्ण वर्षभर एक नियम पूर्ण केला पाहिजे. नीट लक्षात घ्या, तो नियम म्हणजे शनिवारच्या दिवशी दूध दान करायचंय, सोमवारच्या दिवशी तेल दान करायचंय आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला शुद्ध तूप दान करायचं आहे. शनिवार दूध, सोमवार तेल आणि गुरुवार तूप हे कॅल्क्युलेशन आपण वर्षभर करणार आहोत. उदाहरणार्थ आता श्रावण चालू आहे, श्रावणाच्या उद्या गुरुवार आहे, मग गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही शुद्ध तुपाचं दान जिथे गरज आहे त्याला करा. ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला द्यायची गरज नाही. ज्याला गरज आहे, ज्याच्या पोटात भूक आहे, ज्याच्या घरामध्ये डबे रिकामे आहे, अशा व्यक्तीला तुम्ही दान करा. गुरुवारी तूप, शनिवारी दूध आणि सोमवारी तेल हे सर्कल तुम्ही पूर्ण वर्षभर जर फॉलो केलं तर तुमची आर्थिक, मानसिक, शारीरिक आदी भौतिक सगळी सुख तुमच्या दाराशी सहज यायला सुरुवात होईल. करून बघा, दानाचं महत्व खूप आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दानाला अनन्यसाधारण महत्व सांगितलं आहे. या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितलंय दान कसं करावं, कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्या ग्रहांच्या बलवत्तेसाठी काय दान केलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर याच्यासाठी करा तुमच्या सोबत इतरांचं सुद्धा कल्याण होऊ द्या. कारण आपण जे देतो ते रिटर्न आपल्याकडे येतं. मग ते चांगले कर्म असू देत किंवा वाईट कर्म असू दे, कर्माचं फळ मिळतच. जय शंकर दत्तगुरु.